तर मित्रांनो बघू शकता पूर्ण जांभळाचा ढिगल आहे इथं, हे बघा. तर मित्रांनो बघू शकता इथं पूर्ण कॅरेट भरलेलं आहे जांभळाने. तर हा एक छोटासा ब्लॉग बनवला मी, लई मोठा पण नाही बनवला. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप मस्त आणि खूप भारी होणार आहे, कारण की आज मी माझ्या उषा आत्याच्या घरी आलोय आणि ते बी त्यांच्या शेतीत आलोय. बघू शकता इथं आहे याचा बाग, पेरूचा बाग, इथं आहे जांभळाचा बाग, आंब्याचा बाग, परत चिंताचा बाग, परत चिक्कूचा बाग, खूप सारे बाग आहेत. पण आपल्याला आता जांभळाच्या बागेत जायचे, कारण की जांभळं खूप आलेले आहेत. तसंच म्हणायला पेरू पण आलेत, पण पेरू छोटे छोटे नाही का. तर आपण जांभळाचा बाग बघायला आलोय. तोडणी करता येते जांभळ, तर तुम्हाला माहितीच आहे 200-300 रुपये किलो चालू आहे. तर आपण मला आणि अनिल मामा आहेत ना, तर त्यांनी बोलवलंय जांभूळ खाण्यासाठी पण आणि तोडण्यासाठी पण. पण आज आपण काही तोडणार नाही, आज फक्त खाणार आहे. आणि उद्या परवा परत तोडायला येणार, तेव्हा आपण ब्लॉग शूट करणार आहे. तर चला आता माझे उषा आत्या, शोभा आत्या, जया आत्या आणि माझी मम्मी आणि अजून पण आहेत, जसं की अनुमामाची बहीण, त्या पण आलेल्या आहेत. त्या पण जांभूळ तोडतायत. तर भरपूर जांभूळ त्यांनी तोडून ठेवलेत. तर आता आपण तुम्हाला दाखवतो. आधी मी बघून आलो आणि म्हणलं आपण मस्त म्हणजे ब्लॉग शूट करणारच होतो, पण म्हणलं आधी बघू आणि मग ब्लॉग शूट करू. तर आता मी माझ्या गाडीपाशी आलोय. इथं माझी गाडी, इथं जयातीची गाडी आणि इथं अनुमामाची गाडी. तर चला आता आपण बागेत जाऊ, चलो. तर चला मित्रांनो, आता आपण बागेत आलोय आणि खाली बघू शकता पूर्ण जांभळ पडलेत. हे बघू शकता पूर्ण जांभळ. इथं मामाला घेऊन आलेलो आहे मी. आम्ही आलोय जांभळ घेऊन जायला, म्हणजे तोडून घेऊन जाणार आहे. हे बघा पूर्ण जांभळाचे झाड आहे पूर्ण. कृष्णा चल, हे बघा. तर आपण आता तिकडं तोडणी चालू आहे, बघू शकता जांभळाची. ते यशनी पण चालू आहे, म्हणजे आधी जांभळ तोडतात आणि मोठ्या साईजचे वेगळ्या साईडला, लहान्या साईजचे वेगळ्या साईडला, असं करतात ते. म्हणजे कसं मोठ्या साईजच्याला वेगळा भाव आणि जे छोटी साईज असते त्यांना वेगळा भाव. तर तुम्हाला 1-2 जांभळ तोडून दाखवतो, थांबा. चला आधी पुढे जाऊ. हे बघा इथं कृष्णा तोडतोय, माझ्या सरी मावशीचा मुलगा. तर हे बघा इथं जांभळ आहे, तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघा ही छोटी साईज, याच्यापेक्षा मोठी पण साईज. आता कृष्णाला फेकून आणू बघा आपण. हे बघा, हे बघा अजून एक आहे ना, कडकवाला घेऊ आपण. हे बघा, हे बघा येणे जांभळं घेऊन चाललाय बघा येऊ. तर चला आता माझ्या मम्मी त्यांच्याकडे जाऊ, जे आहेत त्यांच्याकडं. हे बघा कुठं पण बघा निश्चित जांभळ आहे सगळीकडं. सगळा जांभळाचा बाग आहे खतरनाक. चला. तर मित्रांनो बघू शकता इथं जे आत्या आहे, इकडं आहे मम्मी, इकडं वरती उषा आत्या, तिकडं पलीकडे दिदी आणि दिदीची बहीण. तरी बघा सगळे तोडू राहिलेत. हे बघा पूर्ण जांभळाचा बाग आहे खतरनाक, पूर्ण जांभळ आहेत. हे बघा सगळीकडे जांभळ आहेत, पूर्ण जांभळ आहे बघा. हे बघा पूर्ण जांभळ आहेत पूर्ण. हे बघा सगळे तोडू राहिलेत. मला पण म्हणते तोडा, पण आपल्याला जायचं आहे एक ठिकाणी, त्यामुळे मी आज नाही 2-3 दिवसांनी तोडायला येणार आहे. तर आता तुम्हाला एक जांभळाचा गठ्ठा दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता पूर्ण जांभळाचा ढिगल आहे इथं. हे बघा इकडे दिदी इकडे येऊ. तर मित्रांनो बघू शकता इथं पूर्ण कॅरेट भरलेलं आहे जांभळाने. तर हा एक छोटासा ब्लॉग बनवला मी, लई मोठा पण नाही बनवला. तर आता मी एक दिवस, आता आज तर काम आहे मला, तर एक दिवस मी नक्कीच खास ब्लॉग बनवण्यासाठी आणि जांभळं तोडण्यासाठी इथे येणार आहे पुढच्या 2-3 दिवसातच. तर मला खूप बाग आवडला आणि माझी खूप इच्छा होती ब्लॉगमध्ये खूप काही दाखवावं, पण आत्ता टाईम पण नाही आहे आणि
थोडं स्क्रिप्टेड काम असतं, त्यामुळे 2-3 दिवसांनी येऊ आणि खूप मस्त ब्लॉग बनवू. हा बघू शकता अनवॉश ट्रॅक्टर म्हणजे उशी आत्याचा. तर आता चला निघू मामाच्या घरी, तिथून आपल्याला एक ठिकाणी पण जायचं आहे. इकडं बघा मामाने जांभळं वगैरे घेतली असतील, इकडं कृष्ण पेरू तोडतोय. तर एवढं काय घेतलं ते. आणि हे वाया पुस्तकं मम्मीने दिलीत आरूला. तर कसा झाला ब्लॉग मित्रांनो, उद्या बरं एक ब्लॉग बनवतो इथंच खूप मोठा, तो पण बघा. बाय बाय, धन्यवाद.